ही जी समिती आहे ज्याच्यात मी सकाळी देखील वाचून दाखवलं, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, म्हणजे वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान आणि इतर सगळे असे 8-9 लोक, 7 लोक प्लस 2 असे सगळे जे आहेत तेच याच्यावर निर्णय घेऊ शकतात. आता हा जो पहिला GR होता त्याच्यात काय म्हणण्यात आलं होतं की अमुक अमुक गोष्टी ज्या MAIDC किंवा महाबीज हे स्वतः उत्पादन करतं अशाच वस्तू DBTच्या बाहेर राहतील. बाकी उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं, असा सरळ सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या, हे सगळे जे प्रकार चालले होते ना, तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत, ते कामं तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. बरं, त्याच्या पुढे जाऊन आपण बोलूया. आता 2 अधिकारी आहेत. तर एका अधिकाऱ्याने काय लिहिलं होतं ते आपण वाचूया. हे अधिकारी लिहितात आणि वाचूया कारण ते कदाचित ते वाचन त्यांचं नसावं बहुतेक. तर म्हणून मी सांगते, हे आयुक्त कृषी जे खरं ह्या टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष म्हणजे नियंत्रण अधिकारी बनवल्याचा GR देखील आहे आणि तो पण 12 मार्चलाच काढला गेला होता की हे कृषी आयुक्त हे याचे नियंत्रण अधिकारी असतील. आणि ते नियंत्रण अधिकारी काय म्हणतात ते आपण वाचूया. महाराष्ट्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजनेमार्फत द्यायच्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांना थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली असून संबंधित म्हणजे 19/4/2017चा शासन निर्णय हा त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागे शासन पुरस्कृत संस्था जसं मी म्हटलं MAIDC किंवा महाबीज जे बनवते ते वगळून बाकी सगळं थेट DBTने देण्यात यावे असे या पूरक पत्र 12/9/2017 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आता पुढे ते काय म्हणतात, कापूस व सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये आवश्यक असणाऱ्या या निविष्ठा देखील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ तसेच शासकीय संस्थेमार्फत राबवण्यासंदर्भात शासन मान्यता देण्यात आली आहे 12 तारखेला, 12 मार्चला. त्याच्याकडे पण मी पुढे येतेच आहे. मात्र सदरच्या निविष्ठा या शासन निर्णायक पूरक पत्र 12 सप्टेंबर 2017च्या निर्णयाच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही असं कोण म्हणतंय? अधिकारी ज्यांच्याकडे ते टेंडर प्रोसेसचे अध्यक्ष आहेत ते आयुक्त कृषी म्हणतात की हे याच्यात बसत नाही. आता पुढे काय म्हणतात ते, मात्र याबाबत सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे राबवण्याबाबत माननीय मंत्री कृषी यांच्या कार्यालयामार्फत झालेल्या सूचनांसंदर्भात वरील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तरी असता सदर दिनांक 12 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले. पुढे काय म्हणतात बघू. हेच आयुक्त जे ह्याच टेंडरचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात बघू. संदर्भ 19च्या महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या परिपत्रक 18/3/17 मध्ये केवळ अनुदान व्यगत होऊ नये म्हणून अर्हण व काहीतरी अधिकाऱ्यांना कोषाग्राम, म्हणजे याचा अर्थ काय त्यांनी दिलाय की जर आपला अनुदान फक्त फुकट जाणार असेल म्हणून ते वापरून टाकायचं असं करण्यात येऊ नये असा सरळ त्याच्या GR सकट त्यांनी माहिती देखील दिलेली होती. आता त्याच्यात आणि पुढे ते म्हणतात की याच वर्षात, याच आर्थिक वर्षात म्हणजे 15/2/24 रोजी तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजूर करण्यात येऊ नये
असे नमूद केलेले आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर कुठलीही गोष्ट विकत घेण्यात येऊ नये, असे प्रस्ताव आणू नये, असा 15 तारखेनंतरचा वित्त विभागाचा एक GR आहे.